सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती व सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या वतीने आज नूतन महापौर विनायकदादा कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे तसेच स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, गटनेते वहिदा बानो शेख यांचा सत्कार करण्यात आला। याच कार्यक्रमात माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेविका श्रीदेवी फुलारे तसेच नगरसेवक गौतम कसबे यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी कामगार संघटनांच्या वतीने महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मान्यवरांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या ते याप्रमाणे: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी थकीत महागाई भत्ता व पेन्शनसह सर्व कर्मचाऱ्यांना लागू करून राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देऊन तफावत दूर करावी। लाईट कमिटीतील 1975 पासून प्रलंबित पत्र वारसदारांचे सुमारे 650 अर्ज, रोजंदारी बदल कामगार 249 आणि जलशुद्धीकरण केंद्रातील घंटागाडी आणि इतर विभागातील कंत्राटी तसेच मानधनावरील कामगारांना सेवेत कायम करावे। RCH केडर, लिंक वर्कर, नर्सेस, ANM, PHN तसेच बालवाडी शिक्षिका सेविकांना सेवेत कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता मिळवावी। परिवहन उपक्रमातील प्रलंबित अनुकंपा प्रकरणे निकाली काढून वारसदारांना नियुक्ती द्यावी। 572, 864, 131 या टप्प्यातील रोजंदारी कामगार कायम होऊन सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या निर्णयानुसार पेन्शन द्यावी। आरोग्य निरीक्षक व फिरते काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा वाहन भत्ता वाढवावा। उन्हाचा पारा वाढल्याने स्वच्छता कामगार, जमादार, आरोग्य निरीक्षक यांच्या कामाच्या वेळेत 2 तासांची कपात करून कामावर असताना पिण्याच्या पाण्याची सोय करावी। या मागण्यांबाबत महापौर विनायक कोंड्याल यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित करून कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करू अशी माहिती दिली। यावेळी कामगार संघटना कृती समितीचे पदाधिकारी व प्रतिनिधी अशोक जानराव, अजय क्षीरसागर, लिमराज जेटीथोर, शशी शिरसट, बाळी मेंढपू, बाबासाहेब क्षीरसागर, प्रदीप जोशी आदी उपस्थित होते।